नमस्कार. सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण रस कसा करायचा ते बघणार आहोत. रस तसा करायला खूप सोपा आहे, पण तो काळा पडतो. खूप वेळ जर ठेवला तर त्याचा रंग बदलतो. त्यामुळे आज आपल्याला रंग बदलणार नाही यासाठी काय करायचं ते बघायचं आहे. आणि मिक्सरचा वापर न करता, हात न भरवता आपल्याला रस बनवायचा आहे. तर हा रस 2ही दिवस काळा पडणार नाही, अशा पद्धतीचा रस बनवायचा आहे. तर असा काळा न पडणारा रस आज आपल्याला कसा करायचा ते बघायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं मी 1 किलो असे मस्त आंबे घेतलेले आहेत. तर छान असे पिकलेले आंबे घ्यायचे. यामध्ये आपल्याला पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. हे आंबे छान धुतल्यावर आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. तर हे सर्व आपण ताटामध्ये काढून घेऊयात आणि याला मस्त अशा कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत. आंबे सर्व पुसून घेतल्यावर आपल्याला हे चिरून घ्यायचे आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्या मोठ्या अशा फोडी करून घ्यायच्या. तर आता या आंब्याच्या आपण फोडी करून घेऊया. असा आंबा चिरून घेतल्यावर कोईला जास्त रस राहत नाही. तर एकदम कोय अशी कोरडी होते आणि रसही वाया जात नाही. तर अशा पद्धतीने हे सर्व आंबे आपल्याला चिरून घ्यायचे. तर तुम्ही हे माचवूनसुद्धा याचा रस करून घेऊ शकता. तर बघू शकता इथे हा आंबा थोडा काळा पडलेला आहे. तर आतून पण याचा रस काळा झालेला आहे. तर असा तुम्ही माचवून याचा रस केला तर हे आंबे असे काळे झालेले आपल्याला दिसत नाही. चिरून घेतल्यावर ते आपल्याला आंबे काळे झालेले दिसतात. त्यामुळं ते जास्त चिरूनच घ्यायचे आणि असा आंबा घेतल्यावर ते रस पण काळा होतो. म्हणून आपल्याला काळे आंबे घ्यायचे नाही. तर असे हे आपल्याला आंबे पूर्ण चिरून घ्यायचे आहे. तर इथं मी पूर्ण आंबे आपले चिरून घेतले. तर याचे असे आडवे उभे काप करून तुम्ही मिक्सरला पण काढून घेऊ शकता. तर आता हे आपल्याला मिक्सरला न काढता आपल्याला रस करून घ्यायचा आहे. तर इथं मी एक भांडं घेतलं, त्यावर आपल्याला चाळणी ठेवून घ्यायची. इथं मी पुरणाची चाळणी घेतलेली आहे. तर या चाळणीवर आपल्याला ही फोड ठेवून अशी घासून घ्यायची आहे. घरामध्ये लाईन नसली किंवा कधी मिक्सर खराब झालेलं असलं तर तुम्ही हा रस असा करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला मिक्सर न वापरता हा रस पूर्ण करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने याच्यावर या फोडी अशा घासून घ्यायच्या. तर बघू शकता अशा फोडी घासल्यावर आपला हात पण भरत नाही आणि या फोडींना रस पण राहत नाही. तर असा रस वाया जात नाही. तर ह्या कोळी पण आपल्याला यावर घासून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व रस करून घेऊया. तर पाहू शकता तुम्ही मस्त असा आपला हा रस छान पडत आहे. तर इथे बघू शकता मस्त आपला रस तयार झालेला आहे. तर हा रस आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा. तर बघा असा मस्त रस छान तयार झाला. कलरही खूप मस्त आलेला आहे. हा दशेरी आंबा असल्यामुळं याचा कलर थोडा लालसर येतो. कोणते आंबे जास्त पिवळे असतात, कोणते लालसर असतात. तर बघू शकता हा लालसर रस झालेला आहे. तर आपला हा रस काळा पडू नये यासाठी आपल्याला इथे दूध वापरायचं आहे. यामुळं रस काळा पडत नाही. तर थोडं दूध टाकलं की रस छान लागतो आणि दुधामुळे रसाची चवही खूप छान येते. तर यामध्ये तुम्ही वेलची पावडरसुद्धा टाकून घेऊ शकता आणि बर्फाचे आपल्याला काही तुकडे टाकायचे आहे. यामुळे सुद्धा आपला रस काळा पडत नाही. तो थंडागार राहतो आणि हा रस आपल्याला मस्त असा करून फ्रीजमध्ये ठेवायचा. 2 दिवससुद्धा तुम्ही हा रस खाऊ शकता. काळा पडणार नाही आणि चवही याची बदलणार नाही. इतका छान होतो. यामध्ये आपण साखर वापरली नाही. साखर तुम्ही टाकाल तर त्यामुळे सुद्धा रस काळा पडतो. जेव्हा तुम्हाला हा रस खायचा तेव्हा तुम्ही यामध्ये साखर टाकून घेऊ शकता. तर हा रस आपण एका छोट्या वाटीमध्ये काढून घेऊया आणि यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची. म्हणजे तुम्हाला जेव्हा साखर घ्यायची तेव्हा तुम्ही हा रस थोडासा बाजूला काढायचा आणि त्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे. पूर्ण रसामध्ये साखर टाकायची नाही, त्यामुळं रस काळा पडतो. तर बघा अशा पद्धतीने साखर टाकून घ्यायची आहे.
तर इथं मी पिठी साखर घेतलेली आहे. जाडी साखर टाकली तर ती लवकर यामध्ये विरघळणार नाही, त्यामुळं थोडी पिठी साखर टाकायची. आणि हा रस बघू शकता मस्त झालेला आहे. अशा पद्धतीचा रस तुम्ही करून बघा. 2 ते 3 दिवस तुम्ही खाऊ शकता. इतका छान होतो आणि काळा पडत नाही. मिक्सरचा वापर न करता, हात न भरवता, न माचवता आपला हा मस्त रस तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीचा रस तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.